नमस्कार. श्रावणातले उपवास सुरू झालेत आणि उपवासासाठी साधं पण चवदार असं काहीतरी खायचं आहे. तर आज बनवूयात वरईचा पुलाव आणि शेंगदाण्याची आंबटगोड चवीची आमटी. एकदम झक्कास अशी मस्त साधंसुधं उपवासाचा बेत. खायलाही छान आणि पचायलाही हलकं. चला तर बघूयात रेसिपी. त्यासाठी आपण घेणारे 1 वाटी वरईचे तांदूळ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 बटाटा साल काढून फोडी करून घेतल्यात, त्यानंतर 1 चमचा तूप, मीठ, मिरच्यांचे तुकडे तुमच्या आवडीनुसार आणि जिरं. आता प्रथम वरई स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. वरई अशी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. वरई धुवून घेतलेली आपण आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालतो आहे. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरं पण असं छान फुलायला लागलं की मग त्याच्यामध्ये आपण चिरलेल्या बटाट्याची फोडी टाकून घ्यायच्यात. सर्व फोडी टाकून घेते मी. आणि त्या छान अशा परतून घ्यायच्या, साधारण अर्धा 1 मिनिट परतायच्या. असा कलर चेंज झाला फोडीचा की त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण धुतलेली स्वच्छ वरई टाकून घ्यायची. वरई सगळी टाकून झाली की छान आपल्याला परतून घ्यायची आहे ती. म्हणजे छान भात असा मस्त हलका हलका होतो आणि चवीला पण तो खूपच सुंदर लागतो. तुम्ही ह्याला पुलाव म्हणू शकता किंवा उपमा पण म्हणू शकता. आमटीबरोबर नाही खाल्ला तरी चालेल, नुसता हा उपमा म्हणून खाल्ला तरी छान लागतो. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे दाण्याचा कूट घालतो आहे. कूट पण हा थोडासा जाडा भरडाचा, एकदम बारीक नाही केलेलं. आणि त्यानंतर पण हे छान परतून घ्यायचं साधारण 1 मिनिट. आणि याच्यासाठी आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. साधारण 3 वाट्या गरम पाणी ठेवलेलं आहे आपण करायला. अशी छान वरई परतून झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. आता सर्व पाणी मी ओतून घेते आहे. कदाचित थोडं जास्त पण लागू शकतं. पाणी जर कमी पडलं तर भात घट्ट होतो, एकदम मोकळा होत नाही तो. आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आणि एकदम मोकळा फडफडीत पण नाही करायचा आहे. मीठ पण घालून घेतलं आणि हलवून घेते आहे मी हे. आता याच्यावर एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहे आणि एकदम लो गॅसच्या फ्लेमवरती आपण शिजवणार आहे हा भात. आता तोपर्यंत आपण आमटीची तयारी करू. हे अर्धी वाटी सोललेले दाणे भाजून सोललेले, त्याच्यावर मीठ, जिरं आणि आमसूल 2-3 तुमच्या आवडीनुसार. गुळाचा 1 खडा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि तूप आहे अर्धा चमचा. आता प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दाणे काढून घेतलेत आणि त्याच्यातच मिरच्यांचे तुकडे करून टाकलेत. हे नुसतं आधी कोरडं वाटून घ्यायचं आपल्याला. असं कोरडं वाटून झालेलं आहे बारीक. आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे ते छान असं मिळून येतं. तर पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेऊ. एकदम छान असं वाटून झालेलं आहे. आता कढई गरम करायला ठेवली आहे. आपण आमटी करणार आहे. याच्यात त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. खूप पण तुपाचा वापर नाही करत आहे आपण, अगदी थोडा तुपाचा वापर करतो आहे. स्टीलची कढई पटकन गरम होते, त्यामुळे गॅस कमी ठेवायचा. जिरं टाकलं आहे थोडंसं फोडणीला. जिरं तडतडलं
त्यात आपण दाणे आणि मिरचीचं जे वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं. दाणे ऑलरेडी भाजलेले आहेत, त्यामुळे हे वाटण असं डायरेक्टच टाकायचं. छान असं हलवून घ्यायचं. आणि आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. आधी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते घालून घ्यायचं. आणि नंतर साधारण मी 2 ते 3 वाट्या पाणी घालते आहे. तुम्हाला किती पातळ आणि घट्ट आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही घाला, कारण ही आमटी गार झाल्यानंतर थोडी घट्ट होते. त्यामुळे मी थोडी पातळच ठेवते. मी साधारण 3 वाट्या पाणी घातलं याच्यामध्ये. पाणी शक्यतो गरमच वापरा, म्हणजे आमटीची चव छान राहते. आता आमसुलाचे 2-3 तुकडे टाकते आहे. थोडासा गुळाचा खडा. गूळ पण तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालू शकतो. आणि मीठ घातलं आहे. आता आपली आमटी छान उकळून घ्यायची आहे. आमटीला एक उकळी आली की साधारण 1.5 ते 2 मिनटं आमटी उकळून द्यायची. छान आमटी उकळली आपली. आता आपण गॅस बंद करूयात. इकडे आपला वरईचा पुलाव किंवा उपमा पण तयार झालेला आहे छान असा. आता आपण आपली उपवासाची प्लेट तयार करूयात. आता हा पुलाव आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. एकदम मऊ असा शिजलेला आहे. खूप कोरडा झाला की तो पण खायला चांगला नाही लागत. असा छान मऊसूद असा पुलाव केला आहे आपण. बटाटा घातला आहे त्यामुळे याची चव खूपच छान लागते. मिरची, बटाटा, दाण्याचा कूट. तुम्ही नुसताही खाल्ला तरी खूप छान लागतो, पण आमटीमुळे याची चव अजूनच वाढते. आता आपण प्लेटमध्ये असा काढून घेऊयात तो. बघा किती छान सुंदर असा झालेला आहे. वरतून आपण बटाट्याची फोड ठेवली आहे शिजलेली त्याच्यातलीच. त्याच्याबरोबर आंबट गोड अशी दाण्याची आमटी आणि आपल्याच घरातल्या साबुदाण्याच्या पापड्या. एकदम साधा पण असा छान उपवासाचा मेनू, जो पचायलाही हलका आहे. वरईचा पुलाव आणि 10 मिनटाच्या आत होणारा. नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.